खरं तर अशी खरंच धमकी आली असेल तर महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगेंना संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी। माझ्या गाडीवर ज्या वेळोवेळी हल्ले होत होते त्यावेळी मनोज जरांगे म्हणत होते की हे संरक्षण मिळवण्यासाठी स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ले करून घेत आहेत। मी काय तसं म्हणणार नाही मनोज जरांगेंना, पण मनोज जरांगेंना संरक्षण द्यावं असं माझं मत आहे। जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत, पंचायत समितीच्या पण लागल्या आहेत, ओबीसीची भूमिका कशी असणार आहे? ओबीसीची भूमिका, ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं ही पहिली भूमिका आहे। ज्या ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं ओबीसी आरक्षण चॅलेंज होताना कुणी भूमिका घेतली नाही आणि जे पक्ष बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये आलेल्या लोकांना जे तिकीटं देतील त्या पक्षाला मतदान करायचं नाही। मूळ ओबीसीला, बलुत्याला, आलुत्याला, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मतदान करायचं। कारण आता निवडणुका सुरू झाल्या की 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फिरू शकत नाही, पण आम्ही मीडियाद्वारे महाराष्ट्रातल्या ओबीसीना आव्हान करू आणि जिथं जिथं ओबीसीचे अधिकार डावले जातील तिथल्या उमेदवारांना पराभूत करायचा कार्यक्रम, म्हणजे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा कार्यक्रम ओबीसी करतील। आम्ही विधानसभेला दाखवलं आहे, आत्ताच्या निवडणुकामध्ये सुद्धा दाखवून देऊ।